नमस्कार मंडळी, गावठी बनाटचं या चॅनलमध्ये स्वागत. आता आपल्याकडे चालू आहे द्राक्ष बाग काढण्यासाठी आलेले, ते दाखवतो. आपल्याकडे माणसं आलेले. कुठले आपण? भास्कर सुरगाणा. सुरगाणा. किती वर्षापासून काम करताय? झाले 8-10 वर्षे. परवडतं का इकडं? मग आणि तुमच्याकडे काम नाही का आता? काम आता नाही का? चला, किती वर्षापासून काम करताय? 10. परवडतं का इकडे कामाला? मग तुमच्याकडे आता काम नसतं का? नाही. नाही का? बरं. कॅरेट भरलेले. आता ट्रॅक्टर मध्ये आपण कॅरेट टाकून घेऊया. हे बघा, आपण कुठले? हे आता आमचं ट्रॅक्टर आलेलं आहे. ट्रॅक्टरमध्ये बा आमचं छोटंसं पोरगं ते ट्रॅक्टर चालवण्यात आनंद लुटत आहे. हे बा इकडं कॅरेट ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित टाकून घेत आहे. आणि कॅरेटला थोडंसं कमी जागा ठेवली, म्हणजे कॅरेट ठेवलं का जातं. आणि हे बघा, ते लोडिंग करून घेत आहे. हे बघा, यांची आता जेवणाची सुट्टी झालेली आहे. तेव्हा जेवण करताय. तेव्हा कोण खिचडी भात. तुझं काय, कुठली भाजी? मेथीची. बाई सुकी भाजी. बाई आजीची मेथीची भाजी. इकडे बाबा आहे. बाबा, कुठली भाजी खाताय तुम्ही? उडदाचा भुजिया. उडदाचा भुजिया करून. हे बा हातावरच खाताय. हे बघा इकडे ते भास्कर उमेदवार. हे बाई आमचे भगिनी. भास्कर कुठली भाजी खातो? कोबीची भाजी. हे बा, हे तुम्ही कुठली भाजी खाताय? तांबुट्याची. आणि ते हाता कुठली, मेथीची का? हे बा हातावरच खाताय बहुतेक. तेव्हा त्यांच्याकडे तेव्हा त्यांचे फिल्टर, ते कसे आपल्या त्या पाण्याच्या पिशव्या आहेत त्या 1-1.5 लिटरच्या व्यवस्थित असे शिवून घेतलेल्या. काहींनी फडकं लावलं, काहींनी त्याला बारदान लावलेलं आहे. आणि दिवसभर थंड पाणी राहतं. तेव्हा त्यांचे पोरं सुद्धा कॅरेटमध्ये जेवण करतो. क्या आपका कंपनी का नाम? हमारी कंपनी AFC. कहाँ के आप? अमरोहा. कहाँ आ गए? हाँ, यूपी. जिला अमरोहा. जी अमरोहा. आप बाहेर, शिंदे बाहेर का? हे बा इकडं. तुम्ही कुठले हो? वडनेर. तुम्ही काका? सुरगाणा. तुम्ही हो माळकरी? वडाळी भुईची का? हे बाई अशा प्रकारे 20 किलोची पॅकिंग चालते. हे बघा असे माणसं. 4 पॅकर आहेत, 2 मागचे. हे अशा प्रकारचे व्यवस्थित बेसून घेत आहे. मंडळी, सकाळी आपल्याकडे माणसं आले होते. त्यांनी आपल्या एक्सपोर्टचं आपलं खुडा केला. बांगलादेशला आपलं जाणार पॅकिंगचा खुडा केला. त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी पार्टी ठेवली. तेव्हा 2.5 किलोची आपण कोंबडी आणलेली. ती कोंबडी कट करून 2 किलो बसेल. तेव्हा त्याच्यासाठी आता आपण जे त्यांच्याकडे जे कोकणामध्ये जे पद्धतीने बनवते त्या प्रकारची बनवायची. ही बाई गावठी मिरची घेतली मोठे 4 चमचे, दाणा पावडर घेतली 2 चमचे, हळद घेतली 1 चमचा, जाड मीठ त्यांच्याकडे वापरते, जाड मीठ घेतलेलं आहे 2-3 चमचे घेतले. हे बा सुहाना कांदा, सुहाना मटन चिकन मसाला घेतला आहे 20वाला, 10 वाले 2 3 टमाटे घेतले, 3 कांदे घेतले, कोथिंबीर घेतली, दालचिनी घेतली, कढीपत्ता घेतला आणि आलं एवढं घेतलं. आणि 3 लसणाचे गड्डे घेतले. आता यानंतर आपण कोंबडी कट करून आणि भाजून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला दाखवा. आणि तेल जसं तेल लागेल त्याप्रमाणे तेल टाकू. हे बा आता आपण कोंबडी भाजून घेतो आहे व्यवस्थित. हे बा आपले आदिवासी बांधव आहे, ते आपल्याला कोंबडी भाजण्यासाठी मदत करत आहे. आणि ते कोंबडी भाजून आपण भाजलेली कोंबडी एकदा करून बघा, एकदम छान लागते ती खाण्याला, एकदम भारी भाजलेली कोंबडी. आता ती कोंबडी भाजून आपण कट करून घेऊया. तेव्हा जे आपले खुड्यासाठी आदिवासी बांधव आले होते ते हे बघ कोंबडी साफ करून घेत आहे व्यवस्थित. आणि साफ झाल्यानंतर आपण आता त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊया. ते आम्हाला मदत करू लागत आहे, कारण तिकडं असं आपल्याकडं असे कापून कोंबडी आणतं डायरेक्ट. तिकडं ते जिवंत कोंबडी आणून कट करून जाळावर भाजून घेते आणि त्याची चव एक वेगळ्याच प्रकारची लागते. त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीने आपण कोंबडी करतो आहे आणि ते आपल्याला मदत करतं आहे. हे बघा हे आपले जे बांधव आहे आपल्याला मदत करत आहे. हे बघा त्याचे छोटे छोटे मुलं ते बी सुद्धा ते कोंबडी कशी कट करतात त्याचा आनंद घेत आहे. हे बघा आपल्या ज्या आदिवासी भगिनी आल्या त्या कामासाठी ते आपल्याला मदत करू लागतं. हे बघा कोण कांदे कापत आहे, कोण टमाटे कापत आहे, कोण लसूण सोलतं आहे. हे बघा त्यांच्याबरोबर त्यांचे असते छोटे छोटे मुलं बी ते बी मदत करू लागतं आहे आपल्याला. प्रकारचे आपले जे बांधव आहे ते आणि त्यांचे जे मुलं आहे ते आता आपल्याला कोंबडी भाजल्यानंतर ते धुवून घेत आहे, ते आपल्याला मदत करत आहे. हे बघा तिकडे आहे ना लहान मुलांचा कोंबडीचे पायसुद्धा भाजून घेतात, म्हणजे ते सुद्धा वाया जाऊ देत नाही.
ते लहान मुलांसाठी शरीराला ते पोषक असतं. आता ते कोंबडीचे पाय भाजल्यानंतर लहान मुलांना खाण्यासाठी देणार आहे. एक काय नाव दिदी तुझं? जागृती. हे बघा आपलं त्यांचे छोटे जे मुलं आहे ते कोंबडीचे भाजलेले पाय खात आहे बघा, त्याचा आनंद घेत आहे. दाखव दाखव दाखव. हां चांगलं आहे ना. ठीक आहे. हे बघा चिकन आपण कापून आणि भाजून घेतलं होतं. आता हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पण स्वच्छ धुवून घेतलं. आता हे याच्यात काढून घ्यायचं. याच्यात पाणी आहे ते ओतून द्यायचं. पुन्हा स्वच्छ एक पाणी टाकून धुवून घ्यायचं. असं प्रकारे भाजलेली चिकनची वेगळीच टेस्ट असते. 200 ml तेल टाकून घेऊ. आता आपण पातेल्यात आपल्याला चमचे जिरे होते. 1 मोठा चमचा जिरे टाकून घेतले. त्याच्यानंतर दालचिनी टाकली. तेजपत्ता टाकून घेतला. जिरे फुलले. आता आपण कांदा टाकून घेऊ. पेस्ट टाकतोय. टमाटे टाकून घ्यायचे. चांगलं पाणी सोडू द्यायचं. जाळ कमी करून घेतलेला. आता आपण मीठ मसाले टाकून घेऊया. गावठी मिरची, धना पावडर, हळद टाकून घेऊया. आणि सुवानाचे 2 चिकन मसाले घेतले 10 वाले ते टाकून घेऊया. मसाले टाकून घेतले संपूर्ण. टाकून घेऊ आपण. कांदे भरायला आपण ते पाणी टाकून घेऊ. आता ते गरम करून घेतलं पाणी टाकून घेतलेले म्हणजे हिशोबाने आपल्या माणसांच्या. आणि आता चिकन आपलं जाळ लावून घेतलेलं आहे चांगलं दण करून. आता आपण चिकन अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली बघ कशी तरी आलेली आहे चिकनला. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि चिकन नंतर खाली उतरून जेवण करूया. हे बघा अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्ही एक वेळेस जरूर बनवा. या आदिवासी भागात ज्याप्रमाणे करताय त्या प्रकारे आपण आदिवासी बांधवांसाठी छोटीशी पार्टी टूर येते आपल्याकडं. ते एक बांगलादेश आहे. खूप छान आहे का? कसं आहे चिकन झालं? खूप छान आहे का? तेव्हा छोटे छोटे पोरं सुद्धा त्याचा आनंद घेत आहे. तिकडे ते माळकरी गँग आमची नेवरती महाराज किंवा इकडं हे सुद्धा माळकरी येशीव भाजी खात आहे. आमच्याकडे लाईट नसल्यामुळे थोडंसं अस्पष्ट दिसतं त्याबद्दल क्षमा असावी. बाई इकडं भास्कर उमेदवार खातं कसं लागतं? कसं आहे चिकन? एक नंबर ना. बरं खा ना. खा कसं झालं भाजी? छान झाली. भास्कर तुम्ही इथं राहता याला काय म्हणता तुमच्या भाषेमध्ये? मलान म्हणते का? बरं ठीक आहे. बस सगळे असं आपण जी छोटी चिकन पार्टी ठेवली सगळे आनंद घेत आहे. तेव्हा लहान मोठं आहे आमच्या भगिनी तिकडे ते माळकरी हे बघा. आता ठीक तुम्ही दाखवतो. गावठी मिरची टाकल्यामुळं एकदम अतिशय भारी टेस्ट येते. चिकन कसं शिजलं ते दाखवतो. हा बा लेग पीस आहे. हा बा असं सुटतोय म्हणजे चिकन व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे. हा बा भात
ही नागलीची भाकरी, ही तांदळाची भाकरी. हे तुम्हाला खाऊन दाखवतो मी कसं लागतं. अतिशय जबरदस्त अशी रेसिपी झालेली आहे आपल्या अजय वांदांसोबत. एकदा चव चाखलेली, अतिशय जबरदस्त चव येते आणि मसाल्यांचा वाससुद्धा अतिशय दरवळतो आहे. आमच्या रेसिपी आवडल्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.